नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी करता यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता आपण मागच्या वेळेस मराठीचे जे TCS पॅटर्ननुसार विचारलेले 15 क्वेश्चन आहेत ते घेतले होते. आता एक सर्वात महाराष्ट्र शासन वन विभाग हा लोक आहे मित्रांनो, महाराष्ट्र शासन वन विभागाचा. तर हे बघा, वर्ष भरती 2024 TCS पॅटर्ननुसार आले सर्व प्रश्न मेरिट ठरवणारा विषय. बऱ्यापैकी मित्रांनो इंग्लिश, गणित, मराठी यात मुलं बऱ्यापैकी आउट ऑफ मार्क घेतात, पण मेरिट ठरवणारा एक विषय असतो म्हणजे GK मित्रांनो. GK ही प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये GK हा खूप महत्त्वाचा रोल आहे मित्रांनो. तर GKचे 15 प्रश्न जे आन्सर कीनुसार आपण संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत. जे 2024च्या भरतीला मित्रांनो विचारलेले क्वेश्चन आहेत GKचे, ते सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्ट करून सांगणार आहेत. ते 15 क्वेश्चनचं संपूर्ण स्पष्टीकरण आपण पाहू व्हिडिओमध्ये. हे पहा मित्रांनो, पहिला क्वेश्चन GKचा. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते सत्य नाही? तर पहिलं, त्याच्या आग्नेयेला तेलंगणा आहे. दुसरं, त्याच्या पूर्वेला दादर आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. तिसरं आहे, त्याच्या वायव्येस गुजरात आहे. चौथं, दक्षिणेस कर्नाटक राज्याने वेल्ड आहे. तर मित्रांनो, याचा चुकीचा पर्याय कोणता आहे? त्याच्या पूर्वेला दादर आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश नाही मित्रांनो. हा हे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्याचप्रमाणे प्रश्न 2 आहे मित्रांनो, पवन ऊर्जा अक्षयतेनुसार भारताचे स्थान REN21 अक्षय ऊर्जा 2022 जागतिक स्थिती अहवालानुसार कितवे आहे? कितवं स्थान होतं मित्रांनो? तर पर्याय क्रमांक 1 चौथं, पर्याय क्रमांक 2 पहिलं, पर्याय क्रमांक 3 तिसरं, पर्याय क्रमांक 4 तिसरं. तर याचं मित्रांनो उत्तर आहे चौथं स्थान होतं मित्रांनो. पर्याय उत्तर चौथं स्थान. मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे, घटना आणि वर्ष यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळवलेली नाही? सर्वात मित्रांनो हा मित्रांनो इथं सिलिंग स्टॅक मित्रांनो, नाही हा शब्द वाचतच नाही, त्यामुळे बरेच अनेक जणांचं क्वेश्चन चुकतं. हे पहा मित्रांनो, पहिले स्वातंत्र्य युद्ध 1857. दुसरं आहे मुस्लिम लीगची स्थापना 1910. तिसरं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना 1985. असहकार चळवळीची सुरुवात 1920. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुस्लिम लीगची स्थापना 1910 मित्रांनो. तर मित्रांनो प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते? चलन जारी करू शकते. पर्याय क्रमांक 1 बँक ऑफ बडोदा आणि भारत सरकार. दुसरे, भारतीय स्टेट बँक आणि भारत सरकार. तिसरं, भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार. चौथं, बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार. याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार ही मित्रांनो भारतात चलन जारी करू शकते. त्याचप्रमाणे मित्रांनो क्वेश्चन 5 आहे मित्रांनो, भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते? तर मंत्रिपरिषद कोण उत्तर आहे मित्रांनो? भारताचे पंतप्रधान. पर्याय क्रमांक 2 भारताचे राष्ट्रपती. पर्याय क्रमांक 3 लोकसभा. पर्याय क्रमांक 4 राज्यसभा. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 लोकसभा. लोकसभेला उत्तर द्यायचे मित्रांनो केंद्रीय मंत्रिपरिषद. तर मित्रांनो क्वेश्चन नंबर 6 आहे तो पहा, खालीलपैकी कोणते भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यांपैकी एक नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो दक्षिणेकडील मैदाने. दुसरं आहे समुद्रतटीय मैदाने. तिसरं आहे उत्तरेकडील मैदाने. चौथं आहे बेटे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 दक्षिणेकडील बेटे. त्याचप्रमाणे मित्रांनो क्वेश्चन 7 आहे, भारतीय संविधानातील समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही? तर पर्याय क्रमांक 1 भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे. दुसरं, कायद्यापुढे समानता. तिसरा पर्याय, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. चौथा आहे सार्वजनिक सेवा योजनेच्या बाबतीमध्ये समान संधी. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे. त्याचप्रमाणे झालो 8वा क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857चा उठाव भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील डॅश डॅश गटाच्या सहभागाची साक्ष देतो. पहिलं मराठा. दुसरं ब्राह्मण. तिसरं महिला. चौथं आदिवासी. तर मित्रांनो याचं उत्तर आहे चौथं आदिवासी. तर मित्रांनो 9वा क्वेश्चन आहे, मार्च 2022च्या अखेरीस राज्याचे घोषित वनक्षेत्र 61,907.08 स्क्वेअर किलोमीटर होते, जे 2021च्या भारतीय वन स्थिती अहवाल इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टनुसार महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे
डॅश डॅश होते. पर्याय क्रमांक 1 20.1%, 16.1%, पर्याय क्रमांक 3 15.1%, पर्याय क्रमांक 4 26.1%. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20.1%. तर मित्रांनो आता एक क्वेश्चन बघा. भारतातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांबाबत कोणते ती विधान योग्य आहेत बघा. पहिलं विधान आहे भारत हा पूर्वेला बंगालच्या उपसागराला आणि पश्चिमेला अरबी समुद्राने वेढलेला आहे. त्याचा आकार द्विकल्पी असून उष्णकटिबंधीय चक्रीवादळ या दोन महत्त्वाच्या ठिकाणी देखील उगम पावतात. दुसरे विधान आहे बंगालच्या उपसागराच्या बाबतीत चक्रीवादळे मुख्यतः डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात देखील निर्माण होतात. तर मित्रांनो पर्याय क्रमांक पहिलं आणि 1 आणि 2 दोन्ही विधान योग्य आहेत. दुसरा पर्याय फक्त विधान 2 बरोबर आहे. तिसरा आहे 1 आणि 2 ही दोन्ही विधाने योग्य नाहीत आणि पर्याय क्रमांक 4 आहे फक्त विधान 1 बरोबर. तर याचं मित्रांनो उत्तर आहे फक्त विधान 1 बरोबर. ते म्हणजे भारत पूर्वेला बंगाल उपसागर आहे आणि पश्चिमेला आहे. विधान क्रमांक 1 आहे मित्रांनो तेच फक्त बरोबर आहे, बाकी सगळे चूक आहे. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 11 पहा. अंगम ही डॅश डॅश राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे. तर पर्याय क्रमांक 1 नागालँड, पर्याय क्रमांक 2 तमिळनाडू, पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश, पर्याय क्रमांक 4 पंजाब. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागालँड. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 12 आहे तो पहा. खालीलपैकी कोणते विधान रौलट कायद्याच्या संदर्भात योग्य नाही. पहिला पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला पण मोहम्मद अली जिन्ना यांनी विरोध केला नाही. पर्याय क्रमांक 2 साल 1919 मध्ये ब्रिटिशांनी रौलट कायदा मंजूर केला. पर्याय क्रमांक 3 रौलट कायद्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कावर अंकुश ठेवला. 4 रौलट कायद्याने पोलिसांच्या अधिकाराचे मजबुतीकरण केले. तर याचे मित्रांनो उत्तर आहे 1 नंबर मित्रांनो योग्य नाही. कोणतं? महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला पण मोहम्मद अली जिन्ना यांनी विरोध केला नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो प्रश्न नंबर 13 पहा काय आहे. ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष जतन करण्यात आले ते डॅश म्हणून ओळखले जातात. तर मित्रांनो त्यांना पर्याय क्रमांक 1 मठ, पर्याय क्रमांक 2 स्तंभ, पर्याय क्रमांक 3 स्तूप, पर्याय क्रमांक 4 विहार. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्तूप. यांना स्तूप म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो चौथा क्वेश्चन पहा. महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय डॅश येथे आहे. पर्याय क्रमांक 1 नाशिक, 2 पुणे, 3 मुंबई व पर्याय क्रमांक 4 नागपूर. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 नागपूर. महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. तर मित्रांनो लास्ट क्वेश्चन पहा 15वा काय आहे. महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय अर्धसदाहरित जंगलाची अंदाजे टक्केवारी किती आहे. पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 मित्रांनो 7.73%, 2 6.51%, 3 5.50%, पर्याय क्रमांक 4 1.70%. तर मित्रांनो याचं पर्याय उत्तर आहे मित्रांनो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7.73%. तर मित्रांनो यात आपण जीकेचे जे 15 क्वेश्चन झाले ते तुम्हाला सांगितलेले आहेत. हे मित्रांनो जीके असा क्वेश्चन आहे तो तुमचं फक्त 1-2 मार्कांनी मेरिट ठरवतो. तो विषय म्हणजे जीके मित्रांनो. जीके हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे. तसं आपण प्रत्येक मित्रांनो जीके आता आपण उद्या इंग्लिशचं घेऊ मित्रांनो. आता आपण एक मराठीचं क्वेश्चन घेतलं ते मराठीचं तो पण पाहून घ्या. उद्या परवा दिवशी आपण इंग्लिशचं घेऊन टाकू. असं मित्रांनो आपल्याला जोपर्यंत वनरक्षण भरती कधी सुटेल आता आपल्याला माहीत नाही. पण तुम्ही असं टार्गेट ठेवा की जेव्हा पण सुटेल तेव्हा आपलं काम फिक्स झालं पाहिजे. जे कोण आता मी प्रत्येक मित्रांनो तुम्ही पॅटर्ननुसार अभ्यास केला तर नक्की सिलेक्शन होईल. त्यासाठी मी एक टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. तर मित्रांनो अशीच आपण आता पूर्णपणे जेवढे पण प्रिवियस क्वेश्चन पेपर झाले ते सगळ्या टेस्ट सिरीज घेऊ अशा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.